मेघराज राजे भोसले यांनी एक महत्त्वाचं काम केलं म्हणजे फेक ऑडिशन त्यावेळेला ज्या होत होत्या त्यावर नियंत्रण आणलं. ते म्हणजे असं की सैराटच्या नंतर खूप कलाकारांना असं वाटत होतं की आपण चांगले ॲक्टर बनू वगैरे आणि त्याचा फायदा घेऊन बरेचसे बोगस लोकं एक छोटासा कॅमेरा घेऊन जात होते आणि ऑडिशन घेत होते. पण त्या ऑडिशनचे ते चार्जेस घ्यायचे पर हेड ₹500 वगैरे असे. त्यामुळं एक छोटासा ₹5,000-10,000 कॅमेरा भाड्याने घ्यायचा आणि लाखो रुपये कमवायचे हा एक मोठा बिझनेस चालू केलेला होता काही लोकांनी. परंतु मेघराज राजे भोसलेंनी पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या ऑडिशन्सवर बंदी आणली आणि त्या ऑडिशन्स बंद केल्या आणि ज्यांना ऑडिशन घ्यायची त्यांना महामंडळ एक पत्र देऊ लागलं आणि त्या पत्रानुसार मोफत ऑडिशन घेण्याचं चालू केलं आणि एक मोठा काळाबाजार त्यांनी थांबवला. आता तंत्रज्ञानाच्या युगाशी सुसंगत राहण्यासाठी महामंडळाच्या सर्व माहितीचं डिजिटायझेशन करण्यात आलं. सुमारे 45,000 सभासदांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करण्यात आली. कुठलेही मंडळ चालवताना आर्थिक शिस्त महत्त्वाची असते आणि खर्चावर नियंत्रण आवश्यक असतं. महामंडळाच्या आर्थिक व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी विविध उपाययोजना केल्या. आर्थिक काटेकोरपणे त्याचा खर्चाला बंदी करण्यात आली आणि एक शिस्तबद्ध प्रक्रिया लागू करण्यात आली. आर्थिक शिस्त आणि खर्चावर नियंत्रण हे त्यांनी करायला सांगितलं आणि त्यानुसार बरेचसे खर्च आता साधारणतः सगळ्या ऑफिसेसला लागणारी स्टेशनरी ही होलसेलमधनं खरेदी करायचं ठरवलं आणि खूप पैसे वाचत गेले. किंवा संचालकांच्या ज्या मीटिंग्ज आहेत त्या दर महिन्याला घेण्याऐवजी 2 महिन्यातून एकदा घेण्यात येऊ लागली. त्यामुळे प्रत्येक महिन्याचा तो खर्च वाचला. अशा बऱ्याच छोट्या-छोट्या अनावश्यक खर्चांना कात्री लावण्यात आली आणि महामंडळाचे खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्याचं काम त्यांनी केलं.